दुसरा असेल माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडं. तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा, त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत, काय BPD का काहीतरी आहे, हा BPD काहीतरी आहे ना एक BPT, हा ते एक मोठा ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडं आणू नका, कारण इथं शिल्लक राहत आहे, तिकडचे पैसे मरतील. त्यामुळे तिकडून वाटीत इकडं आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एक जणांनी केलेले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना, परत म्हणताना हे काय झालं. अन्नछत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरिबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो, तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बहुत किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठे जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्लेत हे मला माहिती आहे. आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतोय. भिकार धंदे बंद करतो. तोही माया नजरेत इज्जत आहे, तुला क्लिअर सांगतो. नाही मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेला तो कोणाकडून पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलं तर तुला मला बोलायला लावू नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या लय जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतोय. तो डिझेल किती झाला आत्तापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळं. म्या मागायला लावले काय असं होतं ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकलेत. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे आहेत, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संग राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदेशी नाव सांगून दे, तो इतका देवारा होईन तुला वाटतं सण मी दादा आहे फादा आहे. इथं लोक पायाखाली ढोपरीत असते धरून, दादा नाही फादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.